सुद्धा हात घातला का नाही? महाराष्ट्रासारखी संस्कृती दुसरी नाही. कोणच्या काही डोकं लावत गुरी हानील तुला ती गुरी बिरी नको. जिला सून नाही ना सून ती लई टकळ्या फोडी ती नाही डोळे देखत आणायची म्हणती माझ्या डोळे अंग पाया. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैशाखात सुन आली का ज्येष्ठ तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तुला अजून माहित. ज्या पोऱ्याने बायको करेल नाही ना बायको ती पोर बोलून येत नाही मला बायको करू दे अशी नीट करून टाकील बायको आपल्या पुढं नीट करीन नीट गपची बस. असाच म्हणायचा तो बाप बाबू तो बाप असाच उड्या हाण्याचा रे. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला तू का चिंगड्या निवडी तो घ्या. हो मार्गांची भाषा आहे माझी नाही. जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानाना. कोल्याचा आरडणं कवर आहे वाघ. तुम्ही पहा निम्या रात्री एक वाक्य सांगतो तुम्हाला. दोघांना कधी झोपून देऊ नये आणि 5 जणांना कधी जाग करू नये. दोघांना कधी झोपून देऊ नये. एक उपाशी माणसाला कधी झोपू देऊ नये. त्याच्या पोटात 2 घास तरी उपाशी माणसाला कधी झोपू देऊ नये. आणि कथा कीर्तनाला झोपलेल्याला कधी झोपू देऊ नये. पण 5 जणांना कधी उठवू नये. 1 साप पडू द्या. 2 मोहाळ. 3 सापाला कधी उठू नये. मोहाळाला कधी उठू नये. झोपलेल्या शियाला कधी उठू नये. कधीच उठू नये. झोळीत झोपलेल्या बाळाला कधी उठू नये. उठू नये हे झोपूनच राहू दे. बोंग्याच करतात हे एवढी. पण माणसं त्याला होते. काही सुनाला जर अर्जंट काम असलं करायचं नसलं ना ती पोराला चिमटा घेते. पोर पाहू का वांगे पाहू खरा त्या 5 जणांना कधी उठू नये. सापाला कधी उठू नये. ते पडूनच राहू द्या. साप ही क्वालिटी कठीण आहे. कोंबडी शहाण्या माणसाला पाळू नये. आणि पाळायची असली तर घरापासून काही अंतरावर पाळावा आणि 1000-2000 पाळावा. व्यवसाय म्हणून करायला हरकत नाही. पण दरवाजा समोर कोंबडी नसावा. कोंबडीची विष्ठा जर सकाळी पायाखाली आली तर एक ब्रह्महत्येचं पाप आहे. ती काही स्वीची आवडत नाही. ती नर्तकी नाचली होती. ती नाचत होती. ती इंद्राच्या दरबारात नाचणारी नर्तकी आहे. ती दारू पिली एकदा आणि तिथं नाचताना तोल गेला तेव्हा त्याला इंद्राने शाप दिला. तू कोंबडी होऊन खाई पटशील आणि पीस करून खाशील. भरपूर धान्य सोडा ना. माणसाला बोंबलायला होतं ही चूक. ती चालू गेली. ही चुकनच सुद्धा नाही आतमध्ये गेलं. कोंबडी ती मग तिला खाणारी आवलात किती नांदाट असेल तुम्ही विचार करा ना. माणसं म्हणते जाग करू नये. आणि ज्यांच्या घरी कोंबड्या आहे ना त्यांच्या घरी सकाळी हळपात नाही. उठलं खडू अख्ख्या परपंचाची खुडू. काही काहींच्या घरी तर धंदाच नाही दुसरा. धड कोंबडी पाय अंड. हरिपात नाही. तुळशीला पाणी नाही. एखादी अंगठीच गेली. कोंबडीनं दुसऱ्या दिवशी अंगठी टाकली. का नाही तरी गेला जन्म वाया. 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 दशरथाचं प्रारब्ध कनिष्ठ होतं पण राम जन्माला आला हे प्रारब्ध त्याचं उत्तम होतं. पण राजा दशरथाचं कर्म वाईट होतं. अजून एक पुरा संवाद ठेवाय त्यातला. 900 स्वर्गाधिपती झाला परंतु राटी भांबवला आणि भजंग पावला. प्रारब्ध बदलवता येत नाही मान्य. पण मी एक वाक्य सांगतो तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. प्रारब्ध जर बदलवता येत नसेल पण कर्म जर सात्विक असेल आणि ते जर नीतीनं असेल तर प्रारब्धाचा पावर कमी करता येतो. ज्यांचा अख्ख्या जगानं छळ केला ते जगद्गुरु ठरले आणि ज्यांना जवळच्यानीच त्रास दिला ते छत्रपती ठरले. प्रारब्ध बदलवता येतं
ज्यांना शाळेत जायला फी भरायला पैसे नव्हते, शाळेतले पोरं ज्यांना शाळेत फी भरायला पैसे नव्हते ते राष्ट्राचे राष्ट्रपती अब्दुल कलाम झाले. आणि ज्यांना कॉलेजला जायला ड्रेसही नव्हता, फी नव्हती, पण तोंड खास होत, भाषण करायचं मला आणि सर्टिफिकेट पैसे मिळायचे, तर कॉलेज ते पैसे विद्यार्थ्याला द्यायचं. त्याच्यावर त्यांनी एफ व्हायला पहिली निवडणूक लढवली होती. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर पाटील झाले. असं कोणी उठायचं नाही मानशिवाय. तुला काय वारं काय गेलं तुला? पोलीस व्हायचे तुला, व्यायाम कर ना. 8:30ला उठतो पोलीस भरती झाला, भोंगळा करून आला पाहिजे. पोलीस भरती पाठी राहती तिथं झाला ग्राउंड घालायला तो. चहाचं दुकान जर 9ला उघडत आहे, काला गल्ला करशील मराय. चहाचं दुकान हे सूर्य उदयाच्या पूर्वी उघडलेलं असतं. अरे याला सच्चाला उत्तर नाही आहे का? आता करंट लावून दिलाय तुम्हाला अरुणाचा, थोडस किचकट मुद्द्यात घालतो. दशरथाचा प्रारब्ध मग काय अर्ध होत. मी तिचे माणसं काय म्हणले माहिती, राम जर देव होता त्याचा बाप कसा तर फडून मिळाला बा, अशा उरफाट्या पोथ्या नको. रामाच्या पायाने आयल्या तरली मान्य, रामाच्या स्पर्शाने शबरी तरली मान्य, रामाच्या नावानं दगड तरली मान्य. मग स्वतःचा बाप सोडवलाच असता, पण काय आडवं आलं? अशा उरफाट्या पोथ्या नाही वाजायला. लोक ते कीर्तनकार भजने बिजने कोणी असले तर त्याला ठेवा. रावणाने सीता पळवली हे अजिबात लोकांना सापडा, पळून जाऊ दे, काय तुला तकलीफ नाही. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-3 वेळा सांगा ना रोज. त्या रावणाचा असा खेळ केलाय कीर्तनकारांनी भजनेनी. सीता पळवली, पळू दे, तुला काय तकलीफ झाली, पळून दे. पण रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा. एक आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण. लंका स्वनेची होती तरी शंकराची भक्ती करीत होत. इथं साधं सरपंच झालं तर देवळात येत नाही. तुम्ही उरकून घ्या बघा. अरे तू 2.5 वर्ष या असा भावड्यावानी काय करतो. 7.5 लाख रुपये घातले ग्रामपंचायतीचा सदस्य आला आणि बायको कांदे लावायचे टोळीची मुखात लोक दिले इथे ते मोकळी गवाय. काय माणसे 12:39 लग्न दुपारा, 39 लग्न, 12:39 म्हणजे 1 लग्न, 45 डिग्री तापमान. धोत्रावाल्याला दम निघा एवढं गरमान. हे जीन पॅन्ट वाले बसाच्यात कशी. या लग्नाला फटाके दुपारच्या 45 डिग्री तापमानाला फटाके आणि त्याच्यात नवरदेव बाहेरा फाय 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 फाय. ते नवरदेव उड्या हाणायचे, त्याला वाटलं शांताबाई आली. बाकीचे म्हणले ते फटाके म्हणजे 40,000 पाण्यात गेले का काम आले. चला थोडं पुढं, तुम्हाला पुढे जायचंच का? आता अख्खे कीर्तन तिथंच भुंगायचं आपल्याला. रावणाने आईसाठी आत्मलिंग आणलं कोणत्या, तसंच तो ईद त्या वाल्याचा केला लोकांनी. ही भजने द्या तेव्हा लोक म्हणले वाल्यानं 7 रांगण बामणं मारली. एवढी बामणं होती का तेव्हा? बरं मारायचा हिशोब कसा काढला पाहिजे. येते एक बामण मारला एक अशी किती भरली 7. एवढी बामणं आणली कुठून होत्या? इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला एवढी आणली कुठून? बरं आणली तर आणली, बामणं डोंगराला गेलती का? त्यांना गावातलंच खपा ना. म्हणजे तुम्ही वाचिता कुठून? तसं नाही येते. वाल्यासारखा नशिबात माणूसच नव्हता बारा, त्याला नारद भेटायला गेलाय. आणि अगोदर रामायण झालंय, मग राम झालाय. फक्त वाल्याच्या जीवनात एकच गोष्ट वाईट होती, त्याने संगत वाईट अशी केली, नाही तर तो साधूच होता. तुमचं मत काय? आज तुम्ही मी सगळे खरंच सज्जने, आपण कुणामुळे बिघडलो? बस कुसंगे नाडीला साधू
खरं सांगा माणूस जन्माला आलेला एकही वाईट नाही. फक्त मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून आहे, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून. आईपासून सापाच्या आईला पिलं होताना सापाची आई बांधानं पडते, बांधानं, आणि पिलं माग पडतात. कात दिसते पा शेताच्या बांधाला शेतकऱ्याला का, तर ती पिलं बाहेर माग पडत असताना ती पुढं पळती, गपक्यात वळती. वळाल्यावर जेवढे सापडले तेवढे खाते, जेवढे पळाले तेवढे वाचले. मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला मला धोका फक्त 3 माणसांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद, आणि 3 पाहुणे रावले. सगळ्यात हलकट क्वालिटी आहेत 3. आता कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे. आज म्हणजे सांगायचं बस तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाडी यायची. तुम्हाला मी तुझ्या गाडीवर आलो, पायी पायी ये आपली गाठली. आणि भाऊबंद, आता बरं झालं मी अर्धे तुमची माझी भाऊबंद मेले, बरं झालं त्या आवलादी मुलातल्या. नाही तर इतक्या नालायक आवलादी भाऊबंद जिवंतपणे नीट जगून देती नाही, मेले त्यांच्याशिवाय जात आहेत. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? लोक कोणाला रामराम, आपली टोळी यांच्याकडून आणला. महाराज आता लोक फक्त कडक कपडे घालून निंडायला लागले, नाही तर भाऊबंद राहिले नाही, खांदेकरी सुद्धा राहिले नाही 2-4 वर्षात. काय म्हणते तुमचं? माणसं फक्त कडक कपडे घालून थोडे हिंडायला लागले, पांढरी केस लोक काळी करायला लागल्यात, बायका चपला घालून चपात्या करायला लागल्यात, गडी फुटं घालून जेवायला लागल्यात, पोरांचे कपडे घालून बोंबलं खेळायला लागल्यात. माणसं बायका देखण्या करून हायवेला जेवात्यात. नाही तर काय सुधारले जग? थोरल्याच्या पोराचं लग्न मोडा, धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. धाकट्याचं बैठकीला नव्हता, थोरल्याच्या पोराची सुपारी फुटली, पाहुणे गण लावून निघले, त्याच्याच बांधाने गेले. तो पाहुण्याला होता राम राम, इकडं कुठं? पाहुणे म्हणले आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. मग यानं बघते एवढंच म्हणायचं, चांगलं झालं विषय, भावांचं जमत नाही, पाहुणे काय त्याच्यातून सुटेल नाही, मी नाही तुम्ही नाही कोणी नाही, चांगलं झालं घराकडे चला. तो पाहुण्याला रस्त्यातच म्हणला आमच्या भावाच्या पोराला तुमची पोर पहा बरं मोडलं लगेच. लगे नाही मोडलं, टिपी जळाली, गहूच वाढून गेला. अरे चांगलं करता आलं नाही तर करू नका. आज महाराज फक्त लोक लग्न पत्रिकेमध्ये नाव छापितात, पत्रिकेमधले 90 लोक आपले दुश्मन आहेत. भाऊबंद राहिले नाही महाराज. भाऊबंद कुठे? या 2-4 वर्षापासून प्रेत सुद्धा रथात न्यायची वेळ आली. वैकुंठ रथ आलाय आता, वैकुंठ रथ. आता 2-3 वर्षांना प्रत्येक ग्रामपंचायतीला बनवून घ्यावं लागेल. पेट्रोल टाकून नेतो बाप वाडा उलातला. भाऊबंद मेले, भाऊबंद. आणि लोकांना पोर नाही, त्याच्यात असा घोटाळा. एकच पोरगा असल्यामुळे एवढी पंचायत झाली. ही पोरं नाव होऊ दिल्याची फळं एवढी वाईट झाली. 3 महिने एक पोर दे, ते सर्व्हिसला आहे. त्याने कपडे काढले, बापाला पाणी पाहिलं, उघडा झाला. तो त्याच्या बायकोने पाहिला, कपडे काढ नव्हतं. लई लांब जायचे, बिगर चपलाचं जायचे. काढणार कोण नाही सांगा पाणी पाहिलं तुम्हाला, ते धावपळ. माझी बहीण आता बाळातपणा आली ना, लहान माझी बहीण परीक्षेला गेली, ती अजून आली नाही. मी त्या निकाल घेऊन येते का? माणसं राहिले नाही मला. माणसं फक्त कडक कपडे घालून नाही, चांगल्या माणसाने बापाच्या दावेत नाही याची पैसे बोलावले. स्वर्गात माहिती तुम्हाला आपला काय संबंध नाही. धाकट्या म्हणला मी त्याचा नाही तर पैसे, आता काय संबंध काय करतात? आपली सवाला म्हणजे नाही म्हणला करतो माणूस किती. आता तुमचा वाडा तू लागला दाव्याचं प्रवचन करणार म्हणजे सुद्धा लई पंचायत, पैसे मागायचे कोणच्याकडून? प्रवचन जात संपूर्ण लोक जात्या, नावा राहिला तसा तो चमन करेल माणसं सापडी. तो एकाला म्हणणार राम राम, तुम्हाला मी चुलत भाऊ येते. पैसे मागाव मला. आणि जो मेन कार्यक्रमाला राहतो तो दगडा उतीड राहतो, खाली उघडा बसून राहतो, तो हत्याला सापडीत गेला, तो उघडाच होता. राम राम, तो याचाच जोडीदार होता. तो म्हणलं काय तुमचं आमचं वडिलांवर प्रेम? वेळेत वेळ करून आहे या, पेट्रोल पुरती देते या, काय करतो? म्हणलं पण मी उघडाय ना, पुढचे दे ना 80 देते. महाराज माणसं फक्त
कपडे घालून चांगले त्यात नाही तर नैतिकता आणि नीती हा विषय संपला. एक भाऊ शेतीवर आहे आणि एक सर्व्हिसला आहे. सर्व्हिसवाला शेतीवाल्याला काय म्हणतो माहिती का, इतक्या दिवस तो माझी शेती खाली, त्यानं सांभाळली म्हणायला पाहिजे का खाली. तो काय म्हणतो माहिती त्याला ढोस कसा आहे. हा घरातला प्राणी भयानक येतो, त्याचे इंजेक्शन धावड्या. भाऊ 2-4 महिने रजा काढ, एक कांद्याचं पीक काढ, पाठी सगळं कांदे तुला मग कळण तुला चिंगळी कशी होती. बायकोचं ऐकायचं भावांच्या दुश्मनाला लावून द्यायचं म्हणून कधी त्यांना ठेवायचं. मला आपले आई वडील गेले ना, आपल्या भावाची जमीन ते जल देऊन टाकत तू तिकडे बाबली लाव भाऊ, नाही तर तसं ठेव. तुझ्या पोरांचे शापा मान नको, महापोऱ्या भीक मागून जगत, नाही तर सालं घाली. यांच्या बायकाला वाईट बोलत महाराज आणि सगळी बायने राहते यांना ती बायको जर पण फाशी घेतली घेतवार होती त्यांना आई बाबा नाही कळती खरा आधार त्यांना कोणता वाटतो. आणि ती बाईनं आपलं ते अर्धवट मेंदूचं जनावर आणेल ते शाळेतूनच, तिला आखरीचं पत्ता नाही दिलं. एवढं पीक खाल्लं इतके दिवस खाल्लं, ती 12 तास चिंगळे निवडी. ती जरा शेतकऱ्याच्या बायकोकडे बघा, 4-4 मुळे उसाच्या थोडी ती 10 लिटर दूध काढी. ती बिचारी मजुरीला जाते, 200 रुपये रोजानं 45 डिग्री तापमानाला काम करते. बघा जरा तिच्या डोक्यावर टायर ठेवलं ना उन्हाचा कांदे काढताना, तर टायर 3 वेळा वाळला करावा लागला. एवढं तिने ऊन सहन केलं. तेव्हा तिने 2-4 पाट्या कांदे काढले. काय काम करता तुम्ही? लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली तिने याला डोस भरी ती. तरी हिच्या मनक्यात गॅप आहे, डोळ्याला अंधारे आल्या. तू सगळं ती तरी का धरतीला गुतून तुला तुला मोकळं तरी तू येऊन ठाण काय काम करायचं नाही. फुकाट खायची सवय लागली महाराज या लोकांना. प्रत्येक माणसं फक्त शेतकऱ्याचं भांडवल करतात महाराज, त्याचं दुःख जाणीत नाही. काय करतात सर्व्हिसवाल्यानं जर 90,000 रुपये पगार असलं, शेतकऱ्याची बाई जर म्हणे ना 3 रुपये पावशेर वांगे, त्यानं लगेच देऊन टाकायला पाहिजे. काय फरक पडतो तुला 1 रुपया? तसे 4 रविवार 2 शनिवार घरीच येतो तू. काय असं ऑफिसात गाडा मोडतो, 11ला जातो, 5ला येतो, 3 याला तर लगेच जातो. शिवाय गरीबाचे 10-20 खातो. तू तर पगाराला हातही नव्हे आणि रिटायर झाल्यावर येणा होतो. असं येतो आरतीला भांडण इकडून पण सर घेतले खाशील कुणी. कष्ट करायचे नाही, काय नाही महाराज, कधी देण्याचं महाराज. ह्या जगात ज्ञानोबारायाने 4 वर्ण सांगितले 18व्या अध्यायात. ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. खरं कष्टाचं जगणं फक्त शेतकऱ्याचे, बाकी सगळे भामटीचे. सगळे भामटे. आम्ही सुद्धा चोरच, आम्ही दिवसा दरोडे खोरे चोरच. फक्त घाम कष्ट आणि पोटाला आडे देऊन कमावणारा फक्त एकच माणूस आहे. आणि ते मंडळी भांडवल करते. भांडवल काय जवान का निघा घरा घ्याना ठेवून तोला पुढं तुम्ही पुढं सरकायचं का तिथंच फिट करायचं. प्रारब्ध बदलवता येत नाही, पण कर्म जर चांगलं असेल तर प्रारब्ध बदलवता येतं. आज हे जे परिवार आहे आवड परिवार, शेतकरी कुटुंबाने एवढा मोठा बंगला बांधला ना, याला 3 गोष्टी आहे. प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आणि कुणाचा तरी आशीर्वाद आहे. माणसं मोठे होत नाहीत कधीही माणसं मोठे होत नाही प्रारब्ध असल्याशिवाय. तुमचं काय मत? आता आपल्या वेळेस काय होतं, हे एवढे काढते, याला मोबाईल आहे. आपल्याला होतं काय 7वी पर्यंत पाठी होती, तिला 7 नाही, नुसतं खापार, कमरेला पट्टे नाही, करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा, जेवला का आटा उतरायचा. आणि दप्तराची गोण म्हणजे खाताची गोण. होतं काय तिच्या चिचुके बोर इट्टी दांडू. 9वी पोत 100 रुपये नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम. असं उन्हाळ्यात नदीला पाणी राहायचं महाराज. पहिले वडे फुल राहायची आणि आखी पोरं उन्हाळ्यात आंघोळीला कुठं भोंगळी शेट्या वड्याच्या कमराला मंडळी पाण्यातून यायचं, वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले चट्या वड्यालाच अख्खी भोंगळी गॅंग पळायची.
महाराज देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता यावाडी आवडलं ती आमच्या पुढे येत्या राजकुड होती. राजकुड होते रात्री नदीला होतो आता वड्यालचा झाकली सवाला. दहावीला गेले आता एवढं एवढं खबर बांधलं पण राहते ते बापाला म्हणते काय केलंय ना असं. आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणलं मारली शकण्या मग आता काय करू यावला नाही म्हणजे पणी मारायसाठी म्हणजे घ्या ठोकून यासाठी जाऊ. महाराज आज जेवढे माझ्यासमोर सर्व्हिसवाले लोक बसलेत ना आपण गाड्या फुकट वापरीत नाही आणि बंगले फुकट बांधले नाहीत. खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता. खाली टेबल त्याच्यावर हात आणि वरून गुरुजीचा रूळ. आपला बाप धोत्रावाला होता पण आपल्याला देवच होता. गुरुजीला सांगायचा मेला तरी चालेल शिकला पाहिजे. लोक फुकट तहसीलदार होत नाही, फुकट कलेक्टर होत नाही, फुकट प्रांत होत नाही, फुकट एसपी होत नाही, फुकट प्राध्यापक होत नाही, फुकट मुंबईला जाऊन सुखानं जगत नाही. याच्या पाठीमाग सगळ्यात मोठा त्याग कोणता आहे? काय बाप होता आपला गरीब बिचारा शिकला पाहिजे. फी मी सोमवारी भरीन पण पाया पडायचं शिक्षकाच्या. त्याला फी नाहीये पण परीक्षाला काय माणसं होती 9 वाजता ते आई कांदे लावायला जात आणि तर पोराला म्हणायची भाऊ चहा भाकर खाय आणि मग दुपारी जेवायला. आता आई धडधडी सांगते स्वयंपाक झाला नाही 20 रुपये नाही 15ची क्वार्टर पे 5चा गोवा खाय. तिथून आलो हाणतो बाप निसाली बचत गटाच्या मिटिंगला महिलांच्या अनेक समस्या आहेत. हिट बाय काय तर नाही आवलं तिकडे स्विच निघतील का हे स्विच निघतील. आपल्या वेळेस 10-15 जर ज्या दिवशी पोरगा शाळेत गेला नाही ना त्या दिवशी बापासमोर जेवायला येत नव्हतं. याटावलंच ते बाप बाहेर गेले हो जेवायला यायचे. आता 12 वाजेपर्यंत टोनगे बाहेर येतात. आई म्हणते दरवाजा उघडा ठा बापू येईल. तो पप्या हरिपाठ झाला गेला का ए पप्याची आई 4 गुरुवार करतील सासराव कशी मारे दरवाजा उघडा ठा बापू येईल. बाप नुसतं म्हणला अरे मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचे तेवढी बैल आज बांध. दुपारी बाबलेलं होते ते आता सावलेलं बांध. आता 18 वर्षाचा 6 दे. त्याला काय बैल बांधायला रोग झाला आलीच मध्ये. त्याला जमन का नाही जमाय जमाय तू का देवाला सोडाय तुला त्याला पाहिलं भेंडवायला काम येतो तू म्हणते त्याला जमा. आई उलटी पोरला म्हणते तू नको सोडू त्याचा तो सोडीन तो पहिल्यापासून तसा दे. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते. तुका नाही उलटली कुठं त्या दुसरी गुन्हेगारी वाढायला हेच खत पाणी. हे काही कोर्स नाही कुठं इतरांचा अभ्यास केला तर आपल्या पोरांची लई मजा आहे. काय मध्ये केरळ वरून हवा भरायला आले महाराज 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते. केलाय कधी अभ्यास आपण? एवढ्या खोलीत राहते पंपाजवळ काय त्याला एसी आहे का? एसी आहे का? पोटभर खायलाय का? 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते. बोर मारायला 4 महिने महाराष्ट्रात झाडाखाली शिजून भात खात्यात. 4 महिने गावाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात पेट्रोल पंप मुक्काम करतात आणि दगडाची चूड करून भात शिजून खात्यात. आणि 12 महिने पुलाच्या कामाला आहेत. उन्हाळा आहे तर रात्री 3-3 वाजेपर्यंत लाईट लावून पुलाची कामं करतात. दुपारी लोखंड गरम आहे तर रात्री स्टील सिमेंटच्या नळीत झोपून दिवस करीत. काय आपल्या टोणग्याला झाले 12वीच्या टोणग्याला सुट्ट्या लागून 3 महिने झाले. काय करते संपला सीझन. आता मागच्या आठवड्यापासून लग्न आहे संपलं. आता बसले थोबड वाजून. आता काय त्या सीझन संपला आता खिशात गेला असतो नाही. आता काय पर्याय ज्याने पाडली तोच रोजान जातोय. तुम्हाला कोण पाहिजे? ज्या नवरदेवानं 30,000 ती दारू आणली ते टालीच्या कामाला जातोय खरं. आता कोण राहत नाही. काढली डांबरीवरची बाई वाड्या राहतो भाड्याच्या गावात बाईला वाड्या
सोनू तुझा माझ्यावर भरोसा सोनूच आहे त्यावर पण तुझ्या बापाचा नाही त्यावर पुरीने नाचायचं लग्नात डीजे पुढे चुम्मा दे गाण्याला दरिद्री नाही तुझी आई बाबांनी टाकी वरून ती का नाही गुड्डी ताल तुझी गुड्डी जवळ होता गड्डे घेऊन पडून नाही नवरी संघ कलवरी गेली नवरी आली कलवरी आलीच नाही नुसते कडक कपडे घातल्यानं जग सुधरत नाही माणसं आतून बदलली पाहिजे बाहेरून बदलून काय करता आज रक्ताचे नाते बी ते संपून गेलेत काय ते माणसं फक्त कडक कपडे घालायला काय बदल झाला आज कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत का नाही बोला आणि एक कधी देणार ठेवतो आपलं वाक्य देणार ठेवा मित्र बांद्रीच्या पिलाला धोका भोक्यापासून येतोय आपण तुला नाही काळजी करत मी आज आधी सपोज पुढे जाऊ द्या तुम्हाला जागे वाढला मित्र तपासायचे भाऊबंद तपासायचे सगळ्यात नालायक भाऊबंद अहो स्वतःच्या पोराचं लग्न सुद्धा चोरून जमायची बळी आली माझं म्हणता फायनल होत कोण नका बोंग्या होईल बोंग्या तुम्हाला तुम्ही नका म्हणू पडून गेली ती पोर कालच सापडून आणली भाऊ नको तुम्ही भाऊबंद राहिले नाही एका मिनिटात सांगा भाऊबंद मित्र कशी धोका देतात एका मिनिटात ऐका 4,30,000 माणसं रावणाच्या घरात रावणाला मेघनाथ नावाचा मुलगा होता त्यानं 14 वेळा इंद्र हरवला होता म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं होतं आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरण हे त्याच्या चुलत्याला माहित होत चुलता म्हणजे बापाचा भाऊ आणि आज्याचा पोऱ्या कुठून सांगितलं म्हणजे बरं का माडे मुलातले आता ए शाळेत जातो कर तू हे बऱ्या शाळेत जातो बापाच्या बायको टिंब म्हणतात काय म्हणते बापाची बायको बापाची बायको काय म्हणतो आणि बापाच्या बहिणीला आईच्या बहिणीला ती नाही सांगायची गरज मावशी राहिलं जिकडे आली तिकडे पूल तुटला ना काका राहिला पुलाच्या पलीकडे काय करते नाही लहान आले सुईचे नाही एका पोराला गुरुजीने विचारलं 52 गावांची नावं सांग ती काढते म्हणलं 40 गावांत बारामती गुरुजी पाहतच राहिलं त्याच्याकडे मला शिकलूच काय तुला एक पोरगरच त्याला माहित चालत होते त्याला एक त्याला माहित होती ती काय मला देत नाही काढावं लागत सरळ बसायला आणायला बरोबर पटका ए गाडीत हात बीत का ए गाडीत हात का आणि रिलॅक्स बसायचं माझ्याकडे बा बैठे बैठे साधा रिलॅक्स आणि जोरात बोलायचं घाबरायचं आवाज कमी येतोय घाबरायचा आवाज कमी येतोय घाबरायचा या वर्षाचा सलमान खानचा गाजलेला सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा है करेक्ट या 2 महिने या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट जोरात सांगा सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट करेक्ट या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई जोरात बोला बाई वाडेवर या सुनू तुझं माझ्या नोरसा नाही काय मला आमदार झाल्यासारखं बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न घरात तयार झाली तसं नाहीये भाऊ तासाच्या बाहेर पडलेलं मी वळपायला तकलीफ करतो हो पण पोसत नाही सरळ बसायला आलेले पोरं पटकन जोरात उत्तर द्यायचं सगळ्यांना आता घाबरायचं आवाज कमी येतोय जोरात बोला घाबरायचा 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे जोरात बोला बरोबर आहे माना नका हलू तोंडाने सांगा बरोबर आहे त्याचा बाप नालाय की बोलगा बाप करेक्ट आपल्या घरात एकच माणूस नालाय की आपला पुढचा प्रश्न एकदम जो आहे 2.5 तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते मग आई मूर्ख आहे का पोरगी आई करेक्ट
आपल्या घरात दोनच माणसं हलकट आहेत, आई आणि बाप. आणि आता शेवटचा प्रश्न एकदम जोरात एवढ्याला ऐकू गेला पाहिजे. पोराला तुमच्या आयुष्याचं वाटलं तुमचे आई बाप सोडून दुसरं कोणी केलं? हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद ऐकून गेलो सुधरत नाही माणसाला. काही 5 दिवस बधीर होतो एकटाच असं. आतली चड्डी नाही काही ना 9,000चा मोबाईल द्या नाही चैन उघडी नातू नाही मोकळा काही रेंज मध्ये. प्रारब्ध बदलवता येत नाही. इथे इंद्रजित मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होत. आणि त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण. गडी मोठा हुशार. त्यानं डायरेक्ट रामाला गाठवलं. फुटल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. बिभीषण रामाकडे गेला. रामाला त्यानं डायरेक्ट डोस पाडला. तुला खानदानी सीता मिळणार नाही, तुला पहिला इंद्रजित मारावं लागेल. पुत्र शोकानं रावण आपोआप मरल. सल्ला कोणचा आहे? चुलत्याचा. मारायचा आहे पुतण्या. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची. पण त्याने दम दिला विभीषणानं. इंद्रजित तू मारायला जाशील, पण इंद्रजिताला मारताना एक पथ्य आहे रामा. तुझा बाण किती जरी अचूक असला तर इंद्रजिताचा जो हात आहे त्या हातामध्ये बाण येता कामा नये. कारण त्याच्या हाताला असं वरदान आहे, त्याच्या हातात बाण आला का समोरचा मेला. एवढं पथ्य पाळायचं. काय सल्ला दिलाय. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला मला. आणि समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा ढोपरातून उडाला महाराज. त्या लंकेत जाऊन पडला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजितात त्यात बाण आला असता कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता. पण फुटलेला घरातला होता. आतापर्यंत धोका फुटलेले तो तुटलेला हात अंगणात पडला. माहिला म्हणलं रावणाची सून बाहेर आली. रावणाचं घर साधं नव्हतं मला. विद्वान माणूस होता तो. हे पोथ्या वागणारा नाही याला मानवला रावण. रावण इतका विद्वान माणूस होता महाराज. तो तुटलेला हात तर सुनेनं पाहिला. रावणाची सून सुलोचना पतिव्रता होती ती. तिने तुटलेला हात पाहिला आणि ती बाहेर आल्यावर म्हणते ज्यानं इंद्र हरवला त्याचा हात उडवायची डिरिंगच कोणी केली? तिच्या बापानच केली. ती कोणी केली? मग लक्ष्मण कोण होते? हे पाहुणे रवळे का आलाय? आता ही वास्तू शांतीला आलेले पाहुणे कार्यक्रम संपल्या जीव घाला. ती म्हणली मुक्काम भाऊ हायवेला झोप. आम्ही माणूस तू तसं आहे बैठकीत काही नीट मारायचं नाही. तू जाय. महाराज पाया पडून सांगतो बस. पाया पडून सांगतो बस त्या माणसांना आजचा दिवस चांगला आहे तेवढा चांगलाच घालवा. घमेंड लय दिवस टिकत नाही महाराज. दिवस फिरतात. दिवस फिरतात. जगाला प्रकाश देणारा सूर्य 45 डिग्री तापमानापर्यंत गेलाय. पण काल आणि परवा सकाळी ढगाने त्याला दिवसू दिलं नाही. चंद्राला सुद्धा ग्रह नाही. जरा घमेंड कमी करा. जवानी दिवाणी लय दिवस चालत नाही. आता शिका 11वीला गेलाय तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे. तुला एकच अंडरपॅन्ट आहे. तिलाही गरमाटानं वा झाले. तू खाजीतच घेत होते. बघला तू कुचिडा झाला तुया. घमेंडला नाही चालत. रडला रावण. आता इथं लय बारीक आहे का? रावण का रडलाय माहितीये का मला? राज्य आहे माझं. जाऊ द्या राज्य कधीतरी जाणार होत. आज मुलगा गेलाय माझा. मुलगा गेला म्हणजे माझी बाजू संपली. पण विधवा झालेल्या स्त्रीला मी तोंड कसं दाखवू हा पश्चाताप रावणार. माझी सून विधवा आहे. ती आता माझ्या पुढे आज ना उद्या. शहाणी माणसं विचार करत असतात. ते बोलून दाखवत नाही. रडला रावण. मंदोदरी ते रावणाची सून सुलोचना त्या हाताजवळ गेली महाराज.
तो तुटलेला जो हात होता तो हल्ला मारा कसा हल्ला तुटलेला हात हल्ला असा तर तिने कागदात पेन घेतला आणि त्या तुटलेल्या हाताला दिला. काय बोलायचंय मला त्या तुटलेल्या हाताला त्याच्यावर लिहिलं तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. काय बोलायचंय खाली मान घालून रावण रडला. तिने तुटलेला हात हातात घेतला रावणाच्या पुढे एवढी उभी राहिली. विधवा स्त्री समोर पाहिल्यामुळं स्वतःची सून रावणानं खाली मान घातली. दिवस फिरतात 33 कोटी देव कोंडून ठेवलेला रावण घराला नवग्रहाच्या पायऱ्या त्याच्या घरी गाढ होवळाय गणपती याला ठेवा हे देव रावणाच्या घरी कामाला. पण सुनबाई पुढे मान खाली घातली. सुनबाईनं रावणाला प्रश्न सांगितला विचारला ज्याने हात उडवला त्याचा बदला घ्यायला चालले मी. खाली मान घातलेला रावण म्हणला जा. दरबारातली लोक रावणाला म्हणले तुला अक्कल आहे का काही तू ही सून तरुण आहे विधवा आहे ती रामाची बायको तुझ्या धरत आहे. उद्या राम जर म्हणला माझी बायको आणून दे तू ही सून घेऊन जाय तू काय करशील. रावण म्हणला मूर्खाओ ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. माणूस होता रावण. आणि मग महाराज एकदा बाजू कच्ची झाल्यावर कोणी नाही भाऊ. आता तुम्हाला वाटतं आम्हाला 5 वाजता लय मित्र फोन करतात बाजी तो म्हणून आई थोडी बायपासचे पैसे समृद्धीचे ते गेले हो भाऊ तुलाच त्या खड्ड्यावर कामाला जावं लागलं. भुईमुगाच्या शेंगात दाना येतो त्याचा मुक्काम पोथे ते दाना निघून गेल्यावर त्याचा मुक्काम चुली ते पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही भाऊ. दिवस फिरतात. तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणूस घेईन बिनुस घेईन मला लय पोरं वारा तिला बोली त्या पेतो म्हणून. आता काय पिशी जिरली भाऊ. लय दिवस चालत नाही माणसाचा खिस्सा रिकामा झाला ना खिस्सा जग संपलं. काय मध्ये जग संपलं. महाराज थोडीशी पैशाला किंमत आली तर या वर्षाच्या लग्न सराईमध्ये लोकांनी माम सुद्धा नवरदेवामुळे उभे राहणारे बदलावलेत. माम महिला मंडळ जरा भान ठेवा जरा भान ठेवा. आपला भाऊ गरीब आहे त्याचं धोतर फाटले फाटू द्या त्याची दाढी वाढली वाढू द्या पण भाच्याच्या मागे उभं राहिला फाटक्या कपड्यातला मामा सोबतो हे ध्यानात ठेवा.